हाय नमस्कार. तर माझं चालला इकडं स्वयंपाक. तर स्वयंपाक काय आहे नक्की तुम्हाला सांगणार आहे मी. त्याच्यात घातली डाळ शिजायला. मी हे बनवलं आहे काय म्हणतात त्याला, त्यासाठी वाटण तयार केलंय. हे बघा सांबर. मी ते सांबर बनवणार. डाळ घातली शिजायला आणि इकडं भात शिजतोय. बघू शकतो इकडं भात शिजतोय. आणि आजचा खास मेनू आहे बरं का. तर काय मेनू आहे मी नक्कीच तुमच्यासोबत आज म्हणलं चला लय दिवसात ना रेसिपी दाखवा म्हटलं. तर हे बघा ही याचं पीठ आहे. डोसा इडली आमच्या इथं कोण खात नाही आणि बटाट्याचं बनवलं तर कोण काय खात नाही. मला इकलेलाच आवडतं. मग आज म्हणलं सांबर डोसा आणि भात. सांबर सोबत भात छान लागतो म्हणून म्हणलं त्याचा मटेरियल तयार केला. तर काय कोथिंबीर, एक टमाटर, कांदा आणि आलं आणि लसूण एवढ्याचं पेस्ट बनवली. आणि एवढं 15 रुपयाची डाळ आणली होती 2 छटात. मग एक बारके फुलपात्र भरलं आणि त्या वाटेने 2 तांदळाचे आणि याच्यात मेथ्या एक बारका चमचा खायचा टाकला. अशा पद्धतीने मी सकाळी घातलं होतं भिजायला. ही काल रात्रीचं घालत्यात. सकाळ बनवायचं असलं तर म्हणजे सकाळी बनवायचं असलं तर संध्याकाळी घालायचं भिजायला आणि सकाळ काढायचं. आणि जर आपल्याला दिवसा खायचं असेल तर म्हणजे नाही का संध्याकाळनं ही खायचं असेल तर नाही खायला भेटत. कारण सकाळनंच खायला भेटतं, संध्याकाळनं खायला भेटत नाही. म्हणून त्याच्यामुळं मी सकाळीच भिजाय घातलं होतं तांदूळ. आणि रेशनचं तांदूळ आहे ना. आणि मेथी टाकली 1 चमचा. अशा पद्धतीने ही मगाशी ही करून घेतले. तर याला मी झाकून ठेवते साईडला. जरा 10-15 मिनिटं झालेत आपले. पण सध्या तर आता मी इकडं भात बनवायला लागले. इकडं मी भात बनवून घेते आणि नंतर सांबर बनवते. तर हे लय मोठा होईल म्हणजे सांबर काय मी दाखवणार नाही हो का. सांबर साठी नाही काय काय लागतं. मी फक्त डाळचं भटुंडा आहे म्हणजे सांबर त्याला मी नाव दिलंय. म्हणजे त्यात भोपळा नाही, परत त्याच्यात काय म्हणतात शेंग नाही, घेवड्याची शेवग्याची आणि भरपूर काय आयटम असतात ते नाही आपल्याकडे जसं आहे. आणि आमच्या इथे सोमवारी बाजार भरला नव्हता आणि कोथिंबीर काय आलती म्हणून ही आज सगळा ही भाव नवीन सुगरण आली म्हणून सुगरणीसाठी मी बनवायला लागली. आणि खायला पण जरा बरं वाटतं. लय दिवसात ना मला रेसिपी येतात. मला तुम्ही काही पण सांगा बनवायला, मला सगळं येतं. पण त्यासाठी आपल्याकडे पैसा पाणी लागतो. म्हणजे फ्रीज नाही की आपण आणून ठेवलं ना हाय त्याच्यात माळवून चला आता रेसिपी बनवावा. त्यामुळं माझ्याकडे तसलं काय नाही. बारका बोलण्याच्या नादात गॅस बारीक करायचं विसरून गेली मी. असं झालं ना. तर अशा पद्धतीने स्वयंपाक माझा असतो. आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच मी बनवीन. पण कसं आहे माहिती का त्यासाठी मला जेऊरला जावं लागल. म्हणजे नाही का रेसिपी आणायची काय काय आणायचं साठी. आता आमच्या इथे सिटी बघा यू म्हणते सिटी वाजवती. तर चला द्या हे चलतच राहणार आहे आपलं. तर मी डोसा कसा बनवणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण डोसा मी गेल्या बारचीने खातानी वगैरे मी काही दाखवत नाही. आपलं चॅनल घरगुती आहे. घरातलं रुटीन दाखवायचं आहे. पण रेसिपीचा पण आपला चॅनल नाही. पण रोजच बघून तरी पण तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही मला सपोर्ट करताय. रोज तरी असलं तरी तुम्ही बोरिंग होत नाही माझं व्हिडिओ बघून. कारण तुम्हाला गावाकडलं नवीन पद्धतीचं असं बघायला भेटतं ना. आणि गरीबाच्या घरात काय चाललं हे तर नक्कीच आवर्जून तुम्ही माझं व्हिडिओ बघायला येतात. त्यामुळे मला आनंद वाटतो. बस त्याच्या पडेल मी काय बोलू शकत नाही.
तर डाळ शिजत आली बऱ्यापैकी आपली. तर मी डाळ हे नंतर बनवणार आहे, आधी डोसा बनवून घेणार आहे. आणि भात तर झालाय आपला. डायरेक्ट तुम्हाला झाल्यावर दाखवणार. फक्त मी डोसा कशा बनवते आणि मला जमतंय का नाही, मला नवीन येतच नव्हता डोसा बनवायला. तर 2 उडदाचे डाळीचे फुलपात्रे आणि 2 तांदळाचे फुलपात्रे असे मी टाकले होते. तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता, नवीनच तवा आणला होता, मोबाईल नव्हता तेव्हा माझ्याकडे. आणि दुसऱ्याचं बघून मला म्हणजे टेंभुर्णीची बहीण शीतल, तुम्हाला तर माहितीच आहे, तिच्याकडे गेल्यानंतर ते म्हणे काय खावं वाटतं, मी डोसा बनव. आणि ती तसलं काय म्हणतात ना, उडीद वडे ते बनव असलं मी तिला बनवायला सांगायची. आणि चिकन असं मी बनवायला सांगायचे आणि खायचे, मला लय आवडायचं. मग मी एक दिवस तिला मी म्हणलं तवा केवढ्याला भेटतो होतं, तर म्हणली 150 काय ते 300 रुपयाला. नाही म्हणले स्वस्त आहे, म्हणले चल ना. तर मी दुसऱ्या दुकानात विचारलं आधी, एकली गेलती तेव्हा, तर तेव्हा मला सांगितलं 400 500 रुपये मिळाले. जाऊ दे बाई, उशा तव्याला इतकं पैसे द्यायचं का. म्हणून मी काय केलं, नको म्हणून परत महागारी आली. मग तिने ती ओळखीच्या दुकानात नेलं आणि मग तिच्या ओळखीच्या याच्यावर 300 रुपयाला 250 रुपयाला तवा दिला. असा तवा आहे, तुम्हाला दाखवते मी. याचा दांडा मोडून टाकला आणि ही तवा मी चिखली वापरत नाही हो का, याला रेषा पण पडली आहे नीट. आता लोकांना आपण नाही कसं म्हणायचं, आपल्याकडे चीज आहे आणि आपण नाही कसं म्हणायचं, हे असला तवा आहे पूर्णपैकी लाल होतं, पण आता ती गॅसवर ठेवून कलर गेलाय, तर कलरचे काय नाही. आणि हो का इथं रेष पडली. आणि माझ्याकडे तवा होता तेव्हा मी घासत नव्हती, नुसतं असं नाही का धुवून ठेवायची, पण तव्याची नुसते निलवाट लावली. म्हणून काय आता जास्त कोणाला बोलू शकत नाही. आणि ज्यांना मी तवा दिल तर ते सुद्धा माझे हेड्या बघते, आमच्या इथलेच आहेत. तर मला असं नाही म्हणायचं की माझ्याकडून पडलं असेल किंवा त्यांच्याकडून, आता माहीत नसतं, त्यांना पण माहिती असेल त्यांच्या तिकडं आहे, पण ते माहेरला आल्यावर इकडं बनवतात, मग त्यांच्या आईला आणायला लावतात तवा आणि मग मी देत असते. आपण नाही म्हणत नाही कोणत्या गोष्टीला. इडलीचं भांडं पण मागायला आलते तर तेव्हा पण दिलं. मग अशा गोष्टी असते. तर मग ह्याच्यावर अजून डोशाशिवाय काहीच बनवलं नाही, पण इथं क्रेस पडली बघू शकताय. ती घासणीनं घासून किंवा उलताना लागला असणार आहे, त्याने झालंय. तर असू दे, काय अडचण नाही, आपण कुणाला बोलू शकत नाही हे ना. तर ते हे बघतात की म्हणते बघा देते ते जाते, ते नावं पण ठेवतात. असं नाही, नाव नाही ठेवलं, दाखवायचा उद्देश माझा फक्त, बाकी काय नाही. आणि आता दांडा भांडी बाहेर काढताना बदा 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 वाटायची आणि दांडा पडला निघून, नट गेलं कुठं. दांडा हाय इथं ठेवलाय, पण त्याला नट लावायला आणि हे काय बिन नटाचाच झालाय. मग काय करावं, हे अवघड परिस्थिती आहे. आणि आपला भात पण झाला बऱ्यापैकी. भात आमच्याकडे नसतो, तुम्हाला दाखवते मी. एवढाच भात असतो. थोडंसं संध्याकाळनं जेवत नाही ती म्हणून म्हणलं त्याच्या आधी म्हणलं तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर ही हेडव कदाचित आधी पडन, म्हणजे हे उद्या पडन. आणि ते डोसा बनवलेलं कारण आत्ताच 16 मिनिटाचा झालाय आणि एवढा मोठा हेडव टाकायला मस्त माझे भाऊ म्हणते 2-2 हेडव ताई टाकत जा, पण काय करावं नेट. आणि मी टाकते 302 रुपयाचा बॅलन्स, त्यामुळं मला नेट पुरत नाही. आणि एकच हेडव टाकला की नेटच खतम. आणि ती जेव्हा मी तिकडं जाईल लांब तेव्हा ती पण हेडव पडतो या, लय लांब जावं लागतं. EM ला जाते आणि तिकडून हेडव टाकते तिकडंच, असं होतं या. म्हणून त्यामुळे मला आधीच ब्लॉक करून ठेवावं लागतं तुमच्यासाठी, कारण तुम्ही माझ्या हेडवची सकाळ सकाळ वाट बघत असता. आणि भरपूर अशा कमेंट पण आल्या, काही लोकांचं मनावर धरत जाऊ नको, लोक दुखी करायला असतात, पण मी नाही कुणाचं मनावर धरत. तुम्हाला हसून आवडतं तर मी हसून बनवणार, कुणाच्या पोटात दुखत असेल तर नक्कीच दुखू द्या, मला फरक नाही पडत. तर चला आपण घेऊ डोसा करून.